नमस्कार उपस्थित जनहो. आनंद, उत्साह, चैतन्य, प्रेरणा, प्रोत्साहन, पाठराखण, जपणूक, मैत्र, सख्य, प्रेम, टहळेपणा, हास्य, मिश्किल, विनोद, मनमिळावू, खोडकर, दिलखुलास, भ्रमंती, स्वाभिमान, अभिमान, अनुभव, सल्लागार, हितचिंतक, कर्तबगारी, औदार्य, कणखर, बंडखोर, हळवेपणा, आक्रमक, जिद्द, हट्ट, सामंजस्य, गांभीर्य, पुरोगामित्व, समाजकार्य, व्यवस्थापन, चिकाटी, निश्चय, समर्पण आणि कुटुंबवत्सल या सर्व भावभावना आणि गुणविशेष एकत्र करून त्यांचं मिश्रण केलं तर त्या मिश्रणातून जे रसायन तयार होईल त्या रसायनाचं नाव किशोर जनार्दन मयेकर. होय, अशा या माझ्या भावाचा, मित्राचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. किशोरदा, तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. गणपती बाप्पा आणि आई केळबाई तुम्हाला सुख, शांती, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. तसं बघायला गेलं तर किशोरची आणि माझा परिचय जेमतेम 14-15 वर्षांचा. आई केळबाईच्या साक्षीने आमची भेट झाली आणि तिथूनच ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी. ह्या गाठी दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेल्या. त्या आज तागायत तशाच आहेत आणि भविष्यातही तशाच राहतील याची खात्री आहे. कारण किशोरजींनी माणसं फक्त जोडली नाहीत तर अजिबात तोडलीही नाहीत. त्यांना वैर हे माहीतच नाही आणि जर कोणाशी असेलच तर त्याचा दोष समोरच्याचाच असेल याची मला खात्री आहे. त्यांनी संबंध जोडून ते टिकवले, दृढ केले. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट प्रसंगी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा त्यांचा स्वभावधर्मच आहे. किशोरभाऊंनी फक्त संबंध जोडले नाहीत तर जुळवले सुद्धा. त्यांनी जमवून दिलेल्या लग्नांमुळेच आज कित्येकही जोडपी किशोरजींना धन्यवाद देत सुखाने संसार करतायत. हे किशोरभाऊंचे आणखी एक संचितच आहे. त्यांनी लोकसंग्रह करताना कोणामुळे माझा काही फायदा होईल का हे गणित कधीच मांडले नाही. अगदी निस्वार्थ बुद्धीने, दिलदार वृत्तीने त्यांनी लोकांना जवळ केलं. किशोरजींनी धनसंचय किती केला ठाऊक नाही, पण जनसंचय मात्र अपार केला. आज त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात असलेली उपस्थिती हे त्यांचं एक द्योतकच आहे. किशोरदा काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, पण त्यांनी आपल्या कर्तबगारीने, हुशारीने, हाल अपेष्टांसोबत कष्टाने आणि चिकाटीने आपलं असं एक विश्व उभं केलं. या त्यांच्या विश्वात त्यांना समर्थ साथ देणारी पत्नी, समंजस मुलं, कर्तबगार जावई, सुनबाई आणि गोड नातवंड असं एक परिपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे. ईश्वर त्या सर्वांचे सदैव रक्षण करो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजेच आनंदाच्या डोहातून आनंदाच्या लाटा उसळतात, आपल्याला सुखावतात. किशोरदादांच्या सानिध्यात असताना प्रत्येकाला हाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना आपलंसं करून लहानांसोबत लहान आणि मोठ्यांसोबत मोठं होऊन राहणं त्यांना छान जमलं. मित्रत्वाबद्दल तर विचारूच नका आणि त्याबद्दल बोलावं तितकं थोडं होईल. असा मित्र लाभणं हे खरंच भाग्य आहे. मन मिळावू आणि असणं सर्वांनाच जमत नाही. किशोरभाऊंना ते जमलं. वेळ प्रसंगी आक्रमक होणं सुद्धा त्यांनी आत्मसात केलंय.
स्वभाव थोडा हट्टीसुद्धा आहे, पण या हट्टी स्वभावाचा उपयोग त्यांनी ठरवलेली कामं जिद्दीने हट्टाने पूर्ण करण्यासाठी केला आहे. आई केळबाईच्या मंदिरात त्यांनी केलेलं कार्य त्याची साथच आहे. धीर गंभीर आवाज, वेळ प्रसंगी मिश्किल खुमासदार बोलणं, विनोद करणं, हे उत्तम वक्तृत्व सर्व पैलू किशोरदादांचं व्यक्तिमत्व अधिकच खुलवतात. वहिनी नमस्कार. वहिनी, तुम्ही 3 मुलांचं संगोपन केलं, त्यांना सांभाळलं, मोठं केलं, शहाणं केलं, पण 3 मुलांना सांभाळताना तुम्हाला जितके श्रम पडले असतील त्यापेक्षा जरा किंचित जास्त श्रम तुम्हाला या किशोर बाळाला सांभाळण्यात लागले असतील याची खात्री आहे. कारण किशोरींचं कार्य पाहून त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा, त्यांची सततची भ्रमंती यापुढे तुमची तारांबळ होत असणारच, पण तरीसुद्धा तुम्ही प्रेमाने, आनंदाने, निगुतीने सर्व काही केलेत. म्हणूनच आज हे 75 वर्षांचं बाळ गुटगुटीत आणि गोंडस तर दिसतंच, यात काही शंका नाही. वहिनी, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे हं. आणि तुमचे जाहीर आभार मानतो मी. कारण सर्व जग म्हणतं की एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा पाठिंबा असतो. खूप खूप धन्यवाद वहिनी. किशोर भाऊ, वयाची 75 यशस्वीपणे पूर्ण केली. आज जरा सबुरीने घ्या, दगदग कमी करा, तब्येतीकडे लक्ष द्या, काही औषध पाणी असेल ते वेळेवर घ्या, आंबे जरा कमी खा. आज ह्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या दिमाखात असाच तुमचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळासुद्धा दणक्यात साजरा होईल. तो सुद्धा आम्ही ह्याची देही याची डोळा पाहू. ही तुमच्या ही आमची सर्वांची मनीषा आहे. त्यानंतर तुमचा शतक महोत्सव सुद्धा साजरा करायचा आहे. किशोरदा, नावाप्रमाणेच सदैव किशोरवयीन राहा, चिरतरुण राहा. गणपती बाप्पा आणि आई केळबाई सदैव तुमच्या पाठीशी राहोत. त्यांचे शुभाशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अखंड लाभोत हीच प्रार्थना करतो. किशोर भाऊ, शतायुषी व्हा, जीवेत शरदा शतम. धन्यवाद.